वयाच्या 60 नंतर सकाळी उठल्यानंतर नेहमी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं, आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं, शरीरात एक वेगळाच थकवा वाटू लागतो, अंगात अजिबात उठायचं बळच राहत नाही, असं वाटतं की हातात आणि पायात ताकदच उरलेली नाही, चालताना अगदी 10 पावले जरी चाललं तरी पण जीव नसल्यासारखं वाटतं, सकाळ झोपेतून उठल्यानंतर तसंच अंथरुणामध्ये पडून राहावंसं वाटतं. तर यासाठी काय करावं हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये नेहमीच येत असेल तर यावरती आता एका आयुर्वेदिक जुन्या डॉक्टरांनी जालीम उपाय सांगितलेला आहे. या आयुर्वेदिक डॉक्टरांचे वय सध्याच्या स्थितीला 85 वर्ष पूर्ण आहे. हे डॉक्टर बीड जिल्ह्यामधील एका ग्रामीण गावामध्ये राहतात. त्यांनी 50 वर्ष आयुर्वेदामध्ये घालवलेली आहेत, त्यामुळे त्यांना अजिबात अशक्तपणा येत नाही. त्यांच्या हातापायांमध्ये भरपूर ताकद आहे. अगदी वयाच्या 20व्या वर्षी जशा प्रकारे तरुण मुलांमध्ये ताकद असते तशीच ताकद या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंगामध्ये वयाच्या 85व्या वर्षी आहे. आम्ही या आयुर्वेदिक डॉक्टरांना 2 दिवसांपूर्वी प्रश्न विचारलेला होता की आमच्या अंगामध्ये नेहमी थकवा जाणवतो, हातामध्ये आणि पायामध्ये ताकदच राहत नाही, शरीर अगदी गळून गेल्यासारखं आणि शरीरामध्ये कमजोरी असल्यासारखं वाटतं, तर यासाठी काय करावं हा प्रश्न आम्ही त्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारलेला होता. त्यावेळी त्या डॉक्टरांनी हसून सांगितलं, हा उपाय केला तर तुम्हाला आयुष्यामध्ये दवाखान्याची पायरी चढायची गरजच पडणार नाही. आता हा उपाय कोणता सांगितलेला आहे, हा उपाय कसा करायचा आहे, हा उपाय कोणी करावा कोणी करू नये, एखादा आजार जर तुम्हाला पूर्वीपासून असेल तर तुम्ही एखादी गोळी खाता असाल तर त्या गोळीसोबत हा उपाय केला पाहिजे का, तर याचे संपूर्ण सविस्तर अभ्यासपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने आयुर्वेदाच्या माहितीनुसार ही माहिती सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. वयाच्या 60 नंतर हातापायांमध्ये थोडंसं दुखतं, मसल्समध्ये कायम वेदना होतात, शरीरातील हाताचे पायाचे सांधे दुखल्यासारखे वाटतात, अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो आणि जर हे तुम्हाला सतत होत असेल तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे आपल्या शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं. परंतु मित्रांनो, हा आजार मोठा नाहीये, त्यामुळे घाबरून जाऊ नका. घरातल्या घरातच अगदी छोट्याशा घरगुती जालीम रामबाण उपायाने तुम्ही हा आजार त्या ठिकाणी बरा करू शकता. बघा, आपल्या शरीरामध्ये 72,000पेक्षा जास्त नसा आहेत. जर या 72,000पैकी कोणते जरी एखादी नस तुमची मणक्यामध्ये दबलेली असेल, मानेमध्ये दबलेली असेल, तुमच्या हातापायांना मुंग्या येत असतील, चालण्यामध्ये अडथळे येत असेल तर तुम्ही हे रामबाण उपाय केलं पाहिजेत. यासोबत जर तुम्हाला अशक्तपणा, थकवा जाणवत असेल, कमजोरी जाणवत असेल तर तुम्ही सुद्धा हे उपाय केले पाहिजेत, जेणेकरून तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या सर्व नसा मोकळ्या होतील, नसांमधील सर्व दुखणं बाहेर खेचून काढतील, कारण हे आपल्या शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असतं. जर आपण वेळेच याच्यावरती उपचार घेतला, आयुर्वेदिक पद्धतीने हे उपाय केले तर आपल्या डोक्यापासून जे पायापर्यंतच्या ज्या ज्या नसा दबलेल्या आहेत त्या सर्व नसा मोकळ्या होतात आणि आपला रक्तपुरवठा नेहमीसारखा सुरळीत चालू राहतो. आता बघा मित्रांनो, आपल्या शरीरातील 72,000 नसा मोकळ्या करण्यासाठी तुम्हाला कोणतेही महागड औषध घ्यावं लागणार नाही, कुठल्याही मोठ्या उपचारांची गरज पडणार नाही किंवा कुठलेही महागडे टॉनिक घेण्याची गरज सुद्धा पडणार नाही. बघा, आपल्या शरीरातील 72,000 नसा मोकळ्या करण्यासाठी, शरीरामध्ये ऊर्जा मिळवण्यासाठी, शरीरामध्ये शक्ती मिळवण्यासाठी घरामध्येच असलेल्या या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे ताकद मिळवून देतात, ज्याचा खर्च 1 रुपया सुद्धा तुम्हाला भरावा लागणार नाही. बघा, या गोष्टी जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने 2 दिवस जर घेतल्या तर तुमचं शरीर ताजतवानं, मजबूत, ऊर्जावान तुम्हाला वाटायला लागणार आहे. आता ही सर्व माहिती बीड जिल्ह्यामधील एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यांचं वय वर्ष या ठिकाणी 85 वर्ष पूर्ण आहे. त्यांना या वयामध्ये अजिबात नस दबणे, गुडघेदुखे, सांधेदुखे, पायदुखे, थकवा जाणवत नाही, शरीरामध्ये कमजोरी कधीच जाणवत नाही, एकदम ते तंदुरुस्त असतात, मजबूत असतात, टवटवीत सुद्धा याच वयामध्ये आहेत. त्यांनीच हा उपाय आम्हाला सांगितलेला आहे, तोच उपाय आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा
पायदुखीचा काही त्रास असेल, थकवा जाणवत असेल, जर तुम्हाला काही गुडघे दुखीचा त्रास असेल, सांधेदुखीचा त्रास असेल, मणक्यामध्ये गॅप पडलेला असेल, मणक्यामध्ये एखादी शिर दबलेली असेल, तुमच्या मानेच्या त्या ठिकाणी जे मणके असतात, मानेच्या साईडला जे मणके असतात त्या मणक्यांमध्ये जर हाताची शिर दबलेली असेल किंवा खाली L4 L5 S1 या ज्या आपल्या गाद्या आहेत तर त्या गाद्यांमध्ये नस दबलेली असेल तर ते नस आता मोकळे होणार आहे. किंवा तुमच्या डोक्यापासून ते तळपायापर्यंत जेवढ्या कोणत्या पण नसा असतील तेवढ्या सर्व नसा ज्या ज्या नसा दबलेल्या आहेत त्या सर्व नसा या ठिकाणी आता मोकळ्या होणार आहेत. तुम्हाला याच्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही, कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. आपल्या घरामध्येच या वस्तू आहेत. जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये या वस्तू या ठिकाणी घेतल्या, जर तुम्ही रोज या ठिकाणी या गोष्टी करायला सुरुवात केली तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे. बघा, तुम्हाला येत्या 24 तासामध्ये हा फायदा होणार आहे. जर तुम्ही 24 तासामध्ये जर हा उपाय केला तर तुम्हाला रिझल्ट 100% मिळणार आहे. आणि जर तुम्ही रेग्युलर या ठिकाणी हे उपाय केले तर तुमचे 8 दिवसांमध्ये सर्व नसांमधील दुखणे बाहेर येणार आहे. म्हणजे नसांमध्ये ब्लॉकेज असेल, यासोबत तुमच्या कमरेमध्ये मानेमध्ये नस दबलेली असेल, डोक्यापासून ते पायापर्यंत कोणत्याही ठिकाणी तुमची नस दबलेली असेल तर ते नस मोकळे होणार आहे. तुमच्या पायामध्ये जर काही दुखत असेल म्हणजेच गुडघे असतील, गुडघ्याच्या ज्या चकत्या असतात, गुडघ्याच्या ज्या वाट्या असतात त्या जर दुखत असतील, सांधे दुखत असतील, हाताचे पायाचे कुठले जरी सांधे दुखत असतील तर तुमच्यासाठी ही जी उपाययोजना आहे तर ही उपाययोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता बघा मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जे मणके असतात तर त्या मणक्यांचे घर्षण होते, म्हणजेच ते मणके झिजत असतात आणि हे मणके झिजल्यामुळे ते या शिरांवरती दबले जातात. त्यामुळे मित्रांनो, कमरेतील वेदना ही तुमच्या तळपायापर्यंत येत असते. मग ही वेदना कमरेमध्ये, आपल्या मांड्यांमध्ये, पोटऱ्यांमध्ये आणि थेट पायाच्या बोटापर्यंत येत असते. म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं, जर तुम्ही याच्या अगोदर MRI चा रिपोर्ट काढला असेल किंवा तुम्ही CT स्कॅन केलेला असेल किंवा एखादा एक्सरे काढलेला असेल आणि त्या ठिकाणी जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं असेल की तुम्हाला सायटिकाचा आजार आहे किंवा तुमच्या मणक्यामध्ये तुमची शिर दबत आहे, तुमच्या मणक्यामध्ये गॅप आहे, मणक्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, झीज झालेली आहे, असं जर काही डॉक्टरांनी सांगितलेलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर काही गोळ्या चालू असतील तर त्या गोळ्यांसोबत हे उपाय करायचे आहेत का याविषयी सुद्धा माहिती देतो. कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये एखादा तरी असा पेशंट सापडत आहे की त्याची कमरेची, मानेची, हाताची, पायाची कुठले ना कुठले नस दबलेली आहे. त्यामुळे जर तुमच्या सुद्धा शरीरामधील कुठली जरी नस दबलेली असेल तर तुमच्यासाठी हा उपाय एकदम रामबाण ठरणार आहे. जर तुम्ही हा रामबाण उपाय दिवसातून फक्त एका वेळेत जरी केला तर तुम्हाला 8 दिवसांमध्ये याचा 100% रिझल्ट भेटणार आहे. तुम्ही वर्षानुवर्ष या आजारांपासून मुक्त होणार आहात. कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या आजारावरती मोठमोठे असे उपचार आहेत, परंतु काही उपचार सक्सेस होत आहेत, काहींना या उपचारांचा फायदा होत नाही. आता बघा, जर तुमच्या मणक्यामध्ये एखादी नस दबलेली असेल आणि जर तुम्हाला फिजिओथेरपी करून, म्हणजेच तुम्हाला सर्वात अगोदर काय सांगितलं जातं की तुम्ही फिजिओथेरपीचा सल्ला घ्या, म्हणजेच तुम्ही व्यायाम करा. व्यायाम केल्यानंतर तुमच्या शिरा मोकळ्या होतात आणि त्यानुसार तुमच्या वेदना कमी होतील. परंतु असे पण काही पेशंट आहेत की त्यांनी फिजिओथेरपी घेतली, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केला, तरी पण त्यांच्या नसा मोकळ्या झालेल्या नाहीत, शिरा मोकळ्या झालेल्या नाहीत, तर त्यांच्यासाठीच हा रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला सायटिका नावाचा काही त्रास असेल, म्हणजेच तुमच्या कमरेपासून ते मांड्यापासून ते तुमच्या जे आपल्या पिंडरेचा भाग असतो, पिंडरे असेल डायरेक्ट तळपायापर्यंत, ही जी नस असते, जर ती नस तुमच्या मणक्याच्या L4 L5 S1 यामध्ये जर दबत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पहा. यानंतर जर तुमची या ठिकाणी पाहू शकता दोन्ही आपले जे हात असतात त्या हातापायांना मुंग्या येत असतील, हातापायांना या ठिकाणी असं गरम वाटत असेल तर तुम्ही सुद्धा हा उपाय केला पाहिजे, जेणेकरून तुमच्या हातापायाला येणाऱ्या मुंग्या असतील, हातापायांमध्ये येणाऱ्या वेदना असतील तर ते वेदना कमी होणार आहेत आणि कालांतराने या वेदना नष्ट होणार आहेत. आता एकंदरीत हा उपाय कसा करायचा आहे, याचे फायदे कोणाला होतील, हा उपाय कोणी केला पाहिजे, याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे, कशा प्रमाणामध्ये केले पाहिजेत याविषयीच तुम्हाला माहिती देत आहे. आता बघा, सध्याच्या युगामध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोण ना कोणतरी नसेचा पेशंट आहे, कोणाला ना कोणाला नस दबलेलीची आहे. काहींना मानेचा त्रास आहे, काहींना गुडघ्याचा, काहींना कमरेचा, काहींना हातांचा त्रास आहे. म्हणजेच भरपूर असे पेशंट आहेत की त्यांना सांधेदुखीवरती सुद्धा इलाज पाहिजे आहे.
परंतु काही अशा ट्रीटमेंट आहेत त्या भरपूर महागड्या आहेत. काही गोष्टींसाठी ऑपरेशन करावे लागते. काही गोष्टी या ठिकाणी आयुर्वेदावरती सुद्धा कंट्रोल होतात. काही अशा गोष्टी असतात की त्या आपण घरगुती उपायावरती सुद्धा कंट्रोल करू शकतो. तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहत आहोत. जर तुम्हाला मणक्यामध्ये तुमची शिर दबलेली असेल, म्हणजे तुम्हाला चालण्यामध्ये सुद्धा अडथळे येत असेल, जर तुम्ही सरासरी 500 मीटर म्हणजे सरासरी अर्धा किलोमीटर सुद्धा चालू शकत नसाल, चालताना जर तुमच्या कमरेमध्ये जोरास वेदना होत असतील, कमरेमध्ये कळ येत असेल, जर तुमची कमरेमध्ये ठणक बसत असेल, हातापायांमध्ये मुंगे येत असतील, तर तुमच्यासाठी हा रामबाण उपाय ठरू शकतो. डोक्यापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत या ठिकाणी जेवढ्या पण काही नसा दबलेल्या आहेत तेवढ्या सर्व नसा मोकळ्या होतील. या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची कसलीच गरज नाही. 85 वर्ष असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भरपूर असे पेशंट आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी हे उपाय केलेले आहेत. त्यांना सुद्धा 100% फरक पडलेला आहे. ते सध्याच्या स्थितीला कोण रनिंग करतंय, कोण स्विमिंग करतंय, कोण चालायला जाते, अशा पद्धतीने जे ते आपापले काम व्यवस्थित पद्धतीने करत आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला दवाखान्यांमध्ये पैसे घालवायचे नाहीत, कुठेही आपला वेळ वायाला घालवायचा नाही, या ठिकाणी पेनकिलरच्या गोळ्या खाऊन आपल्या किडनीवरती सूज आणायची नाही, आपली किडनी खराब करायची नाही, तर तुम्ही हा उपाय 100% केला पाहिजे. हा घरगुती उपाय आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठे पैसे द्यायची गरज नाही. परंतु हा उपाय करण्याच्या अगोदर या कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत त्याची यादी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, या वस्तू तुमच्या घरामध्ये असतील असंच नाही. काहींच्या घरामध्ये एक वस्तू असेल, दुसरी नसेल. काहींच्या घरामध्ये 2 असतील, तिसरी वस्तू नसेल. काहींच्या घरामध्ये 3 पण असतील. आपल्याला फक्त 3च वस्तू लागणार आहेत. त्यामधील पहिली वस्तू तुमच्या घरामध्ये 100% आहे, हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. दुसरी वस्तू असू शकते, हे 50% आहे किंवा नाही अशामध्ये. आणि तिसरी वस्तू तुमच्या घरामध्ये नसू शकते. म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं तर पहिली वस्तू तुमच्याकडे आहे. तर ते पहिली वस्तू म्हणजे काय की पाणी. बघा, आपल्या सर्वांच्या घरामध्ये पाणी असतं. आता एकतर पाणी आपल्या पिण्यासाठी आपण वापरतो, दुसरं जे पाणी असतं ते आपण आंघोळीसाठी, धुण्या भांड्यांसाठी वापरत असतो. तर आपल्याला पाणी कोणतं घ्यायचं, तर जे आपण पाणी पितो ते पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी किती घ्यायचं आहे त्याचं प्रमाण सुद्धा सांगतो. प्रमाण चुकलं की याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे प्रमाण अगदी योग्य पद्धतीने घ्यायचं आहे. हे प्रमाण आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांच्या सूचनेनुसार तुम्ही पालन करायचं आहे. अन्यथा तुमच्या या ठिकाणी नसाच मोकळ्या होणार नाही, जशा नसा आहेत तशाच राहून जातील. आता बघा, हा उपाय कोणी केला पाहिजे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. बघा, ज्यांना बीपी असेल, ज्यांना शुगर असेल, यासोबत जर तुम्हाला वेगळं काय तुमचं ऑपरेशन अगोदर झालेलं असेल किंवा तुम्ही ऑपरेशन करणार असाल, तर या ठिकाणी तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही हे उपाय करायचे आहेत का ते पण सांगत आहे. आणि जे नॉर्मल आहेत, म्हणजेच कोणाची नस दबली तरी पण ते काम करत आहेत, कोणाची नस दबली ते व्यायाम करत आहेत, रनिंग करत आहेत, असे म्हणजे जे रेग्युलर आहे, ज्यांना कोणताही त्रास होत नाही, जास्त त्रास होत नाही, त्यांनी हा उपाय 100% केला पाहिजे. परंतु बीपी शुगर असणाऱ्यांनी कसा उपाय करायचा आहे त्याची माहिती देतो. जेणेकरून काय होईल की तुम्हाला सांध्याचं काय फ्रॅक्चर वगैरे झालेलं असेल, गुडघेदुखीचं काय फ्रॅक्चर, असं वेगवेगळे ज्यांचं त्यांचं वेगवेगळं आहे. त्यामुळे सर्वांसाठी एकंदरीत हा उपाय सांगत आहे. आता बघा, एकतर आपण आहारांच्या द्वारे आपल्या वेदना कमी करत असतो. आपण सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी योग्य पद्धतीने चांगला आहार घेत असतो. आता जर तुमचं वजन वाढत गेलं, बघा, एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे 3 उपाय सांगणार आहे. त्यातील पहिला उपाय म्हणजे वजन. बघा, वजन जर तुम्ही वाढवत गेलात तर काय होणार आहे, तर ह्या तुमच्या शिरांवरती ताण बसणार आहे. बघा, जर तुम्हाला कमरेचा काय त्रास असेल आणि जर तुमचं वजन वाढत चाललं, तुमच्या पोटाची चरबी फॅट तयार होत चाललं, तर तुमच्या कमरेवरती ताण येणार आहे. आणि जर तुमच्या कमरेवरती ताण आला तर काय होणार आहे, जे आपल्या मणका असतात तर त्या मणक्याच्या ज्या गाद्या असतात तर त्या गाद्या या नसांवरती दबल्या जातात. आणि या नसांवरती दबल्यामुळे काय होतं की रक्तपुरवठा होत नाही. आणि रक्तपुरवठा न झाल्यामुळे काय, ती शिर दबली जाते. जसं आपण चिमटा घेतो त्याच पद्धतीने या ठिकाणी नस दबत असते. अशाच पद्धतीने काहींना मणक्यामध्ये असतं, काहींना वर इकडं खांद्याच्या साईडला असतं. अशा पद्धतीने सर्वांना वेगवेगळ्या जागेवरती वेदना आहेत. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे 72,000पेक्षा जास्त अशा नसा आहेत. आता या नसांमध्ये कोणाला कुठं आपल्या डोक्यामध्ये सुद्धा नसा आहेत. काहींना डोक्याच्या नसा सुद्धा दुखतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा रामबाण उपाय ठरू शकतो. हातामध्ये आपण जे बोटे आहेत, पायाची बोटे आहेत,
कंबर आहे, तर या सर्वांकडे आपल्या नसा आहेत. त्यामुळे जर तुमची कुठलीही नस दबलेली असू द्या, हातापायाला मुंगे येत असू द्या, बधीरपणा येत असू द्या, तुम्हाला चालण्यामध्ये अडथळे येत असेल, आता बघा विचार करायला गेला तर काहींचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्यामुळे त्यांची शिर चॉकअप होते. काहींचं काय होतं, काहींनी वजन उचललेलं असतं त्यामुळे त्यांना हे त्रास जाणवतात. काही जण सायकलीवरून पडतात, काही जण गाडीवरून पडतात, काहींना रनिंग करताना एखादा लचका बसला, पाय खड्ड्यामध्ये गेला, काही या ठिकाणी उड्या मारत असतात, कोणी या ठिकाणी कराटे चॅम्पियन, वेगवेगळ्या पद्धतीने हे आजार होत असतात. आणि काहींना वजनामुळे सुद्धा हे आजार होत असतात, त्यांच्या नसा दबत असतात. बघा 3 उपायांपैकी पहिला उपाय बघा, एकंदरीत तुम्ही काय करायचं आहे की अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यानंतर तुम्ही वजन मेंटेन करायचं आहे. वजन जर तुम्ही कमी केलं तर या ठिकाणी तुमच्या जे नसा आहे तर त्याच्यावरती ताण कमी येईल आणि ताण कमी आला की या ठिकाणी तुमच्या नसा दुखणार नाही. परंतु डॉक्टरांचा सल्ला अगोदर घ्या, त्यानंतर वजन कमी करायला सुरुवात करा. वजन कमी करायचं असेल तर तेलकट आणि साखर खायची नाही, तुमचं ऑटोमॅटिक दमादमाने वजन कमी होत आहे. यानंतर दुसरा उपाय बघा, आपल्याला 10 लिटर गरम पाणी घ्यायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 10 लिटर गरम पाणी, 5 लिटर या ठिकाणी गार पाणी, म्हणजेच 15 लिटर आपल्याला सोमट पाणी करायचं आहे. सोमट पाण्यामध्ये कमीत कमी 5 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि 1 लिंबू त्याच्यामध्ये पिळायचं आहे. म्हणजेच ते पाणी या ठिकाणी जास्त गरम नाही आणि जास्त थंड नाही. सोमट पाण्यामध्ये आपल्याला आपले दोन्ही पाय सोडायचे आहेत. म्हणजे सरासरी गुडघ्याच्या खालीपर्यंत ते पाणी आलं पाहिजे. त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचं. सरासरी 10 मिनिटं तुम्ही रोज सकाळी बसलात तर या ठिकाणी तुमच्या शरीरामधील ज्या पण काही दबलेल्या नसा असतील तर त्या मोकळ्या होतील. हा उपाय जर तुम्ही करून पाहिला तर तुम्हाला फायदा होईल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही हा व्हिडिओ माहितीदृष्ट्या बनवलेला आहे. हा डॉक्टरांचा सल्ला नव्हे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यानंतर हा उपाय करू शकता.